आईचे दूध हे प्रत्येक बाळासाठी अमृतापेक्षाही मौल्यवान असते. त्यामुळेच ॲज अ पीडियाट्रिशियन इट इज माय जॉब की तुम्हाला ह्या स्तनपानाविषयी करेक्ट माहिती मिळायला हवी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर भारती पडोळे. मी एक बालरोग तज्ञ म्हणजे एक पीडियाट्रिशियन आहे. पुढील काही रील्समध्ये आपण स्तनपानाशी रिलेटेड हे 10 पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. पॉईंट नंबर 1, सायन्स अँड हॉर्मोन्स रिलेटेड टू ब्रेस्ट फीडिंग. पॉईंट नंबर 2, स्तनपानाचे बाळासाठी आणि आईसाठी असलेले फायदे. पॉईंट नंबर 3, करेक्ट लॅचिंग काय असतं, करेक्ट पोझिशन काय असतात आणि सी सेक्शन मदरसाठी बेस्ट पोझिशन काय आहे. पॉईंट नंबर 4, सोर निपल्स का होतात त्याबद्दल चर्चा करणार आहे आणि क्लस्टर फीडिंग बद्दलही डिस्कस करणार आहे. पॉईंट नंबर 5, बर्पिंग किंवा बाळाचा ढेकर कसा काढायचा त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. पॉईंट नंबर 6, जर बाळाला लॅचिंग इश्यूज असतील तर आईचे दूध पंप कसे करायचे, स्टोअर कसे करायचे त्याबद्दल माहिती देणार आहे. पॉईंट नंबर 7, बाळाचं पोट भरतंय की नाही, बाळाला आईचं दूध पुरेसं होतंय की नाही हे कसं ओळखायचं त्याबद्दल माहिती देणार आहे. पॉईंट नंबर 8, आईचं दूध वाढवण्यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स आणि आईचा आहार काय असला पाहिजे ह्या बाळंतपणाच्या वेळेस ते सांगणार आहे. पॉईंट नंबर 9, जर तुम्हाला ट्विन्स म्हणजे जुळी बाळं असतील तर ब्रेस्ट फीडिंग कसं मॅनेज करायचं त्याबद्दल काही टिप्स देणार आहे. पॉईंट नंबर 10, जर फीडिंग येतच नसेल किंवा आईचं दूध येतच नसेल तर काय करायला हवे आणि जर फॉर्म्युला द्यायचा असेल तर तो चूज कसा करायचा, त्याचं करेक्ट डायल्युशन काय आहे, बॉटल कशी चूज करायची त्याबद्दल मी माहिती देणार आहे. सो एक्सपेक्टिंग पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्स, जर तुमच्या घरात लवकरच पाळणा हलणार असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. बाय.